पालकांनो सतर्क राहावा, कुणावरही अवलंबून राहू नका, स्वतःच्या मुली स्वतः सांभाळा. कारण ही दुनिया इतकी बेकार निघाले की 13 वर्षाच्या मुलीवर 32 लोकांनी गँगरेप केलेला आहे. घटना आहे राजस्थान मधली गंगानगर मध्ये घडलेली आहे. 13 वर्षाच्या मुलीवर 32 लोकांनी हॉटेलमध्ये 5 दिवस सलग 5 दिवस तिच्यावर गँग रेप केलेला आहे आणि हॉटेल 2-3 वेळा बदलण्यात सुद्धा आलेला आहे. त्या मुलीचा जीव काय म्हणला असेल. भले आता त्यांची पोलिसांनी दिंड काढू द्या, नाहीतर त्यांचा जीव घेऊ द्या, नाहीतर त्यांना फाशीची शिक्षा देऊ द्या, पण आपली मुलगी मिळणार नाही आपल्याला. त्यामुळं आपण आपल्या मुलीची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. कारण का की ही एका रिक्षावाल्यानं मुलगी नेली. शाळा सुटल्यानंतर ती मुलगी घरला चाललेली असताना एका रिक्षावाल्यानं रिक्षा उभा केली आणि त्या रिक्षात बसवली तिला आणि त्या रिक्षावाल्यानं त्या हॉटेलवाल्याला पोरगी नेऊन विकली. आणि त्या हॉटेलमध्ये अशा प्रकारे त्या 13 वर्षाच्या मुलीचा छळ झाला. भलं पोलीस प्रशासनानं आता त्या 3-4 हॉटेलवर बुलडोजर चालवलंय. त्या आरोपींच्या घरावर सुद्धा बुलडोजर चालवलंय, पण आपली मुलगी मिळणार नाही ना. त्यामुळं आपणच सतर्क राहावा. आपल्या मुलींची काळजी आपण घ्या. शक्यतो तेवढे आपल्या मुलींना आपण स्वतः शाळेत सोडायला जा आणि स्वतः घरी घेऊन यायला जा. एक काम कमी करा, पण आपल्या मुली सांभाळा. हात जोडून विनंती आहे. कारण एवढ्या लहान लेकरांना लहानाचं मोठं करायचं, हातातोंडाला आणायचं, असल्या राक्षस वृत्तीच्या लोकांनी लचकं तोडायचं कुत्र्यासारखं त्या लेकरांचं. आणि शेवटी त्या मुलीने शेवटी शेवटचा श्वास घेतलेलाच आहे. सांगायला सुद्धा धाडस होत नाही काय त्या पुरीचा जीव म्हणला असेल. आज 32 लोकांनी तिचं लचकं तोडल्यात, म्हणजे चेष्टा नाही. तिला धड सांगायला कोणीच नाही ना. 5 दिवस आणि अक्षरशः ती पोरगी वेदनेनं ओरडत होती, तरी तिला दारू पाजण्यात आली. आणि नंतर मग तिच्या आईनं पोलिसात धाव घेतली की माझी मुलगी 5 दिवस झालं बेपत्ता आहे म्हणून. मग ते पोलिसांनी शोध लावला, पण शोध लावला सगळं खरंय तोपर्यंत सगळं झालेलं होतं ना. गँगरेप पण झाला आणि शेवटी पोरीनं शेवटचा श्वास पण घेतला. मग हाती काय आला आई वडिलांच्या. म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे पालकांना, आपल्या मुलींना आपण सांभाळ. कारण आपण एवढं लहानाचं मोठं करायचं आणि असल्या सैतानाच्या हाती द्यायचं अवघड आहे.